देखो, जिस ज़मीन से मेरा कुछ लेना देना नहीं है, मेरे कोई संबंध नहीं है। काकड़े कौन कभी ज़िंदगी में मेरे संपर्क में आए नहीं। उनका ऐसा कहना है कि मैंने उनको कभी फ़ोन किया था, उन्होंने वो उनके कॉल डिटेल दिखाना चाहिए, मैंने उनको कब फ़ोन किया था। मैंने ज़िंदगी में उनको फ़ोन नहीं किया। उस ज़मीन से मेरा कोई लेना देना नहीं है। हे बघा, संतोष देशमुखची जेव्हा हत्या झाली होती, तेव्हा वाल्मिकी कराड त्यामध्ये काही डायरेक्ट होते का? नाही. पण जेव्हा त्याची इन्क्वायरी केली, त्याच्या इन्क्वायरीमध्ये त्यांच्या मोबाईलचा त्यांचा सीडीआर काढला, त्यामध्ये इनडायरेक्टली कराड मिळाले नंतर. मग त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले. त्यांचं काय झालं तुम्हाला माहिती आहे. तसंच ही जी माझी जी आता जमिनीची केस आहे वाराडोंगरीची, यामध्ये मुन्ना यादव हे इनडायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट आहे. जर मुन्ना यादव यांचं जर डायरेक्टली इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, असं त्यांचं म्हणणं आहे, की मला ते ओळखत नाही असं त्यांचं म्हणणं. तर जेव्हा 12/3ला माझ्या शेतावरती कब्जा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मुन्नाजी यादव हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये का आले होते? त्यांची मुलं पण सोबत होते तिथे. दिवसभर ते तिथं का बसले? तुम्ही तिथे त्याचे हे चेक करा. सीसीटीव्ही चेक करा, तिथे लक्षात येईल. पोलीसवाले होते, त्यांना माहित आहे सगळ्यांनी ते कुठे बसले होते ते माहित आहे. माझ्यासोबत तेव्हा जे होते रमेशजी सिंगारे होते. जेव्हा मी बाहेर निघालो, जेव्हा माझं बोललो, तर त्यांचा जो मुलगा आहे करण, त्यांनी मला डायरेक्ट म्हटलं, की "आप ज्यादा हुशारी करोगे तो मुंडी काट देंगे हम लोग." हे का म्हटलं त्यांनी? मग त्यांचं इन्व्हॉल्वमेंट नाही आहे ना. जे संदीप पाटील जे होते, संदीप पाटील यांचा मला फोन आला होता. त्यांच्या फोनवरून मुन्नाजी यादव माझ्यासोबत बोलणे केले त्यांनी. त्यानंतर संदीप पाटील हे माझे वकील आहे, ॲडव्होकेट तुषार घागरे साहेब, यांच्या ऑफिसला आले. त्यांच्यासोबत अजून एक मुलगा होता, पण मी त्याला ओळखत नाही. त्याचा पण फोटो आहे माझ्याकडे. आता मला हे सांगा, तेव्हा मी त्यांना सगळे पेपर दाखवले, सगळं झालं, तर तेव्हा सुद्धा मग या केसमध्ये मुन्नाजी यादवचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे मला माहित आहे. फक्त तुम्ही ते सगळं चेक करा, त्यांचे पुरावे चेक करा, सगळं मिळेल तुम्हाला. सगळं मिळणार आहे शासनाने त्याचं किंवा पोलीस डिपार्टमेंटने त्याची चेक करा. आणि त्यांनी त्या एमआयडीसी मध्ये ते दिवसभर बसले, सगळं त्यांनी ते दिवसभर हे केलं, सगळं सगळं का केलं? मग त्यांचं इन्व्हॉल्वमेंट होतं. बरं, त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा मी भूमाफिया आहे, बरोबर आहे. तर मला एक सांगा, जर मी भूमाफिया असतो तर माझ्यावर काही गुन्हे दाखल असते, माझ्यावरती कुठलं तरी हे असलं. आता मला सांगा, ते म्हणते की बाबा मोरेश्वर काकडेंनी अवैध प्लॉट विकले तिथे, बरोबर आहे. अरे त्यांना हेच माहित नाही की लेआउट हे गोळीनी टाकलं होतं तिथे. 2007ला येणे येणे टीडी शांचेने गोळीने केलं होतं. गोळीनी मला शेती विकली नाही, मला प्लॉट विकले. त्या ॲग्रीमेंटमध्ये माझ्याकडे ॲग्रीमेंटची कॉपी आहे. हे बघा, ह्या ॲग्रीमेंटची कॉपी आहे माझ्याकडे. याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की मौजा वानाडोंगरी यामध्ये खसरा क्रमांक हे एनएटीपी सँक्शन करून हे बघा 26/4/2007ला हे बघा 26/4/2000 निवासी वापर घरकुशी करण्यात आले आहे. 2007ला झालं हे. मी तर जमीन 2009ला घेतली. आणि त्यांनी हे मला हे बघा प्लॉट विकलेले आहे. प्लॉट नंबर बघायचा, प्लॉट नंबर टाकले कुठले कुठले प्लॉट विकलेले आहेत. बघा, त्यानंतर तुम्हाला अजून एक मी दाखवतो की बा हे बघा, हा एक महत्वाचं हे बघा, हा पॅराग्राफ चेक करा. सदर मालमत्तेचे विक्रीपत्र तुम्हा सदर प्लॉटच्या जमिनीची नगर रचना कार्यालय कडून लेआउट मंजूर प्राप्त झाल्यास तुमचे नावे किंवा तुम्ही म्हणाल त्या व्यक्तीच्या नावे अथवा प्लॉट धारकांचे 6 महिन्याच्या आत बिना रजिस्टर विक्रीपत्र नोंदवून देऊ. हे गोळीजीने मला लिहून दिलेलं आहे आणि आजपर्यंत त्यांचं सँक्शन झालं नाही आहे. मी त्यांना पेमेंट दिले, त्याचे माझे रेकॉर्ड्स आहे माझ्याकडे. मग मी भूमाफी का ते भूमाफिया कसे काय? मुन्नाजी यादवनी सगळ्यात पहिले चेक करावं, डॉक्युमेंट्स पाहावे आणि मग नंतर बोलायला पाहिजे. कोणावरती बोलत असताना बिनबुडाचं बोलण्यात योग्य नाही. माझ्याकडे आहे ना, ते डायरेक्ट बोलले, सगळं आहे माझ्याकडे, मी सगळं देणार आहे. जशी जशी माझ्याकडे जे जे आहे ना. आता संदीप पाटीलची जी गोष्ट आहे, तुम्ही संदीप पाटील हा त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा यांचा माणूस नाही आहे. आता मला सांगा, 12/3/2006ला जी एफ आय आर दाखल झाली, हे बघा, ही एफ आय आर दाखल झाली आहे. यामध्ये कमलेश हिराणी संदीप पाटीलचं नाव आहे, बरोबर आहे. माझं मोबाईल द्या बरं. आता मी तुम्हाला त्यांचा फोटो दाखवतो. एक मिनिट फक्त, थोडंसं मला हे द्या. हे फोटो बघा, आहे मुन्नाजी यादवच्या बाजूला आहे संदीप पाटील, एफ आय आर दाखल. मग यांचे संबंध नाही तर मग हे काय आहे? त्याच्या बाजूला जो दुसरा मुलगा होता तो पण आला होता माझ्यासोबत इथे वकील साहेबांच्या ऑफिसला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर
तिथे जेव्हा शेतावरती जे हे आलेले होते, हे बघा कमलेश हिराणी पोलीस स्टेशनला आले होते तेव्हा, आहे त्याच तारखेची गोष्ट आहे. सगळे सोबत होते. माझ्याकडे अजून फोटो आहे त्यांचे त्या दिवशीचे पोलीस स्टेशनचे, ते मी देईल तुम्हाला. सगळे वेळोवेळीप्रमाणे मी कोणावरही चुकीचे आरोप करत नाही. मला ती सवय पण नाही आहे चुकीचे आरोप कोणाला करण्याची. कमलेश हिराणीचा माझ्या साईटवर येऊन त्यांनी बोर्ड मिटवलेला होता माझा. आता त्याच्यानंतर आता तुम्हाला ती गोष्ट झाली. आता त्या दिवशी जी गोष्ट आहे ती आहे 10/6ची, बरोबर आहे. हा जो बुधबावरे नावाचा जो मुलगा आहे, हे बघा बबलू बुधबावरे आणि सूरज ठाकूर, अनिल दुबे यांचे पण फोटो दाखवतो मी तुम्हाला. फोटो दाखवू का मी तुम्हाला? बरं, एक मिनिट. आता हा बोर्ड माझा होता. हा तुम्ही सॅटेलाइट चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल 10/6च्या आधीचा बोर्ड. आणि हे बघा हा एक फोटो बघा, हे बघा हा बोर्ड याच्या आधी त्यांनी प्रयत्न केला होता. मग तुम्ही असं का केलं? बरं तुम्ही पोलीस स्टेशनला का नाही गेले? हा बोर्ड काढायचा होता तर कोर्टामध्ये का नाही गेले तुम्ही? जर काकडेनं तुम्हाला पैसे नाही दिले, तुम्हाला तुटपुंजे पैसे दिले, तुमचं असं म्हणणं आहे, तर त्याचं दाखवा ना तुम्ही किती पैसे दिले ते तर बोला. ते सांगा किती दिले ते. हे बघा मी यांनी विक्रीपत्र लावून देऊ नये म्हणून लीज पेंडन्सी डॉक्युमेंट सुद्धा लावलेलं आहे माझं, मला दिसेल लीज पेंडन्सी. हे बघा सगळ्यांचं ते सगळं डिटेल्स. आता रजिस्टर्ड कुठल्याही गोष्टी होतात. आता तुम्हाला मी कोर्टाचा ऑर्डर पण दाखवतो माझा. त्यांचं असं म्हणणं आहे की यांचं हा ऑर्डर आहे. आणि तुम्हाला मगाशी मी थोडंसं राहिलं, 1 मिनिटात फक्त दाखवतो. बघा हा ऑर्डर बघा कितीचा आहे हो, किती तारखेचा आहे हा ऑर्डर? 2007चा आहे. मग हे 2007ला मी जमीनच नाही घेतली तर मी कशाला येणे करू? आणि हे बघा ह्या ऑर्डरलाच लागलेला लेआउट प्लॅन आहे, याच्याप्रमाणे ते चेक करा. हे गोळीने केलेलं आहे, मी नाही केलेलं आहे. याच्या आधी सुद्धा गोळीने त्या मेहता सोबत त्यांच्यासोबत आहे. फक्त या माणसाला गोळेला पैसे घेणे आहे माहीत आहे, फक्त विक्रीपत्र लावून द्यायचं नाही आहे. आणि हे लोक त्याला हे करतात, या लोकांचे धंदेच ते आहे. माझं एकच म्हणणं आहे, त्यांनी जे मी वाल्मिकी कराड म्हटलं हे काही चुकीचं नाही म्हटलं. ते मी बघण्याचं काहीतरी कारण असेल. आजपर्यंत बोललो का? मुन्नाजी यादव म्हणते मला की मी ओळखत नाही त्यांना. कितीदा ते पार्टीच्या याच्यात आले, कुठल्या याच्यामध्ये आले, कितीदा हे झालं त्यांना. ठीक आहे, नाही ओळखत तर मलाही काही त्याचं त्यांच्या ओळखीचं काही करायचं नाही. मला एकच माझा मुद्दा आहे की मला न्याय द्यावा बस. आणि मुन्नाजी यादवचं जर म्हणणं आहे की मी भूमाफी आहे किंवा काही आहे, तर मी प्रत्येक त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास तयार आहे, समर्थ आहे मी पेपर सोबत. संदीप पाटीलनी मला फोन केला आणि मुन्नाजी यादव माझ्यासोबत बोलले. मी भेटायला पण जाणार होतो, पण ते ज्या याच्यात बोलले ते मला योग्य वाटलं, त्यामुळे मी गेलो नाही. This video is sponsored by दादाजी हार्डवेयर. कंस्ट्रक्शन हो या होम सॉल्यूशन, दादाजी हार्डवेयर है आपका वन स्टॉप सॉल्यूशन.